तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय। काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागली आहे। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात तर दररोज 1.25 ते 1.5 लाखांची रक्कम पूजा आणि देणगी म्हणून जमा होत होती। मात्र 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर आज दिवसभरात केवळ 14,000ची देणगी जमा झाली आहे। या संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्यानंतर याचा फटका जो आहे तो अनेक देवस्थानांच्या ट्रस्टला देखील झालेला आहे। कारण कालपासूनच जेव्हा हा निर्णय आला त्यानंतर लगेचच कालपासून 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या देणगीच्या स्वरूपात स्वीकारणं देवस्थानांनी बंद केलेलं आहे। आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून मुंबईमध्ये सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये सध्या आपण आलोय आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो गणपती बाप्पाच्या तिजोरीलाही पडलेला आहे। कारण बाप्पाची जी तिजोरी आहे त्यात जी देणगी येते ती जवळपास 50 ते 60% कमी झालेली आहे। काय नेमकी उपाययोजना करण्यात येते, कसा यावर तोडगा काढणार आहे ते बोलण्यासाठी आपल्या सोबत ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे आहेत। आणि शिवाय सिद्धिविनायक ट्रस्टचा जसा रेल्वे असेल किंवा सोनं खरेदी मधून काळा पैसा सफेद करण्याचा प्रयत्न केला जातोय तसा अशा देवस्थानांमध्येही प्रयत्न केला जातोय का, हा प्रश्न देखील आपण विचारणार आहोत। सर, सगळ्यात आधी किती फटका बाप्पाच्या तिजोरीला बसलाय? एक गोष्ट निश्चितपणाने आहे की याच्यामध्ये आमचे 2 प्रकारचे दानपेटीमध्ये त्या ठिकाणी दान टाकतात लोक। दानपेटीच्या माध्यमातून टाकतात, त्यांना आम्ही कुठल्याही स्वरूपाचं बंधन नाहीये, त्यामध्ये 1000 किंवा 500च्या नोटा टाकू शकतात। दुसरी दान प्रकारची आमची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये रिसीट देऊन आम्ही त्या ठिकाणी डोनेशन घेतो, पूजा बुकिंग त्या ठिकाणी आम्ही करतो, त्या ठिकाणी कॅशचा जो ट्रान्झॅक्शन आहे ती होते। पण त्या ठिकाणी आम्ही 500 किंवा 1000च्या नोटा आम्ही घेणं बंद केलंय। रेल्वे असेल किंवा सोन्याची दुकानं असतील किंवा सोन्याचे व्यापारी असतील यांच्याकडे अनेक वेळा प्रयत्न केला जातोय की आमच्याकडे असलेला काळा पैसा किंवा लोकांकडे असलेला काळा पैसा हा सफेद कसा केला जाईल। देवस्थान हे एक ट्रस्ट म्हणून रजिस्टर असतं आणि प्रत्येकाला माहिती आहे की या ठिकाणी एक संधी आहे अशा लोकांना। तर अशा पद्धतीची काही विचारणा ट्रस्टकडे झालेली आहे का आणि त्यावर सिद्धिविनायक ट्रस्टची भूमिका काय? ह्यामध्ये आपण म्हणणार त्याप्रमाणे अजूनपर्यंत कोणी प्रयत्न केला नाही, पण याच्यापुढे जर प्रयत्न केला तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी प्रयत्न केला, आपण रेल्वेचं उदाहरण दिलं, पण मी सांगेन आमच्याकडे कोणी प्रयत्न करेल, पण जरी प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा बदल करणार नाही। आमची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।